गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मेहेंदुरी ते इंदोरी या रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ आज अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या शुभहस्ते नारळ वाढवून करण्यात आलं। त्यामुळे इंदोरी, मेहेंदुरी, महाळादेवी पंचक्रोशीतील नागरिकांनी आमदार किरण लहामटे यांचे आभार मानले। मेहेंदुरी गावात प्रवेश करायचा म्हणलं की रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हेच कळत नव्हतं। त्यात पावसाळ्यात या रस्त्यावरून प्रवास करणं म्हणजे मोठी जोखीम। मेहेंदुरी गावात प्रवेश करतानाच या खराब रस्त्याचा नागरिकांना तसेच खंडोबा भक्तांना मोठा मनस्ताप सहन करावा लागायचा। मात्र मेहेंदुरी ग्रामस्थांनी आणि इतर पंचक्रोशीतील नागरिकांनी आमदार किरण लहामटे यांच्याकडे या रस्त्याचं काम मार्गी लागावं अशी मागणी केली होती। या मागणीचा विचार करून आमदार लहामटे यांनी हा रस्ता चक्क काँक्रिटीकरण करण्यासाठी 40 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलाय। आज प्रत्यक्षात या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला। आमदार किरण लहामटे यांचं मेहेंदुरीत आगमन होताच नागरिकांनी फटाक्यांच्या आतिषबाजीत त्यांचं स्वागत केलं। यावेळी रस्त्यांचं काम कसं केलं पाहिजे, रस्ता किती मीटर झाला पाहिजे, याशिवाय रस्त्याच्या गुणवत्तेत काहीही चुका नको अशा स्पष्ट सूचना आमदार लहामटे यांनी ठेकेदारांना दिल्या। यावेळी आमदार किरण लहामटे यांना फेटा बांधण्यात आला। त्यानंतर आमदार लहामटेंच्या हस्ते फीत कापून नारळ वाढवण्यात आला। यावेळी गावातील तसेच पंचक्रोशीतील अनेक नागरिकांनी नारळ वाढवला। या कार्यक्रमासाठी अकोले पंचायत समितीचे माजी सभापती विठ्ठलराव चासकर, अगस्तीचे संचालक अशोक आरोटे, अगस्तीचे संचालक प्रदीप हासे, कैलासराव शेळके, माधवराव कानवडे, अनिल चासकर, भाऊसाहेब येवले, मेहेंदुरीचे सरपंच अमित येवले, सुनील बंगाळ, शिवाजी आरोटे, कैलास फरगडे, डॉक्टर अविनाश कानवडे, डॉक्टर चासकर, अक्षय देशमुख, सागर आरोटे, राम मुतडक, सिद्धेश मोहटे यांच्यासह आदी जण उपस्थित होते। अकोले टाइम्ससाठी प्रवीण धुमाळ, इंदोरी यांचा रिपोर्ट। गेल्या अनेक वर्षांपासून हा रस्ता रखडला होता, त्याचं कामाचं आज भूमिपूजन केलंय। किती दिवसात या रस्त्याचं काम मार्गी लागेल? 1 महिन्याच्या आत काम पूर्णत्वाला जायला पाहिजे असा माझा अंदाज आहे। तशी ठेकेदारांनाही सूचना दिल्यात, कारण हा रस्ता प्रचंड रहदारीचा आहे आणि लोकांची गैरसोय झाली नाही पाहिजे। पण लोकांनी पण सहकार्य करा की हा रस्ता आपला इतक्या वर्ष होत नव्हता, जवळजवळ याच्यावरती कमराएवढले खड्डे होते आणि खूप इथं अंत्यविधीलाही लोक येत आहे, ऊसाच्या गाड्याही सीझनला जात आहेत, बाकीची सगळी रहदारी इथून आहे। पण याच्यामध्ये जर आपण सगळ्यांनी सहकार्य नाही केले, लगेच कॉन्क्रीट शीट नाही झाला आणि तुम्ही त्याच्यावरून गाड्या घातल्या तर हा रस्ता जास्त दिवस टिकणार नाही। त्यामुळं नागरिकांनी, गावकऱ्यांनी पण सहकार्य केलं पाहिजे, येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांनी सहकार्य केलं पाहिजे। हा महिन्यासाठी रस्ता बहुतेक बंद राहणार आहे, याला पर्यायी व्यवस्था दिली जाईल। त्या सूचनांचं सगळ्यांनी पालन करा आणि ठेकेदारांनी सगळं क्वालिटीचं सिमेंट वापरा, खडी, बाकीचे सगळे जे मटेरियल आहे ते क्वालिटीचं वापरा आणि विशेष म्हणजे याला नंतर जो क्युरिंग पिरियड आहे याच्यात पाणी मारणे किंवा या बाकीच्या सगळ्या गोष्टीवरती लक्ष घाला आणि रस्ता उत्कृष्ट क्वालिटीचा झाला पाहिजे। नाहीतर परत खड्डे पडले की मी इंजिनियर लोकांना फोन करतो आणि मग ठेकेदारांचे जे दलाल आहेत त्यांची पोटं दुखायला लागते। आज खऱ्या अर्थानं गेले ते 10-12 वर्षापासून हा मेहेंदुरी पुलापासून ते मेहेंदुरी गावापर्यंत प्रचंड खड्डेमय रोड हा होता। परंतु या तालुक्याचे कर्तबगार आमदार डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांच्या माध्यमातून हा रस्ता खऱ्या अर्थानं 12 वर्षानंतर या ठिकाणी रस्त्याचं काँक्रिटीकरण होत आहे आणि ह्या रस्त्यासाठी खऱ्या अर्थानं या गावातील जे कार्यकर्ते आहे, डॉक्टर अविनाश कानवडे असतील, अमित येवले असतील, सुनील बंगाळ असतील, त्यांचे सर्व सहकारी यांनी प्रचंड आमदार साहेबांना पाठपुरावा करून ह्या रस्त्याचं काम मार्गी लावलं आणि आज त्या कामाचा शुभारंभ होतोय। आणि ह्या रस्त्यावर खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं कुलदैवत खंडोबा देवस्थान महादेव या ठिकाणी आहे। लाखो लोक ह्या देवस्थानाला येतात आणि हाच तो प्रमुख रस्ता की मेहेंदुरीवरून या आमच्या महादेवला येण्यासाठी प्रचंड लोकांचा द्वेष, राग या रस्त्याच्या बाबत होता। गेल्या वर्षी जी यात्रा झाली, यात्रेला ह्या कॅनॉलच्या लोकांनी प्रचंड मदत केली। 50 एक डंपर या रस्त्याला आम्ही मुरुमाचे टाकले आणि यात्रेची वाहतूक या ठिकाणी सुरळीत केली आणि आमदार साहेबांनी हा रोड दिल्याबद्दल, राहिलेला सुद्धा रोड आमदार साहेबांनी या ठिकाणी देण्याचं कबूल केले, त्याबद्दल या पंचकृषीच्या वतीनं आमदार साहेबांचे मी आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो। आणि भविष्यात कॅनॉलने जो रोड आमचा खराब झालेला आहे तोही जलसंपदा विभागाकडून आमदारांनी सूचना दिलेली आहे, तो महादेवी ते मेहेंदुरी गावापर्यंत तोही 3 ते 3.5 किलोमीटरचा रस्ता सुद्धा कॅनॉलच्या जलसंपदा कालवा विभागाकडून या ठिकाणी आमदार साहेब या ठिकाणी मार्गी लावण्याचं त्यांनी आश्वासित केलेलं आहे। आपल्या तालुक्याचे लाडके आमदार आदरणीय किरणजी लहामटे साहेब
यांनी आम्हाला पहिल्यापासून जेव्हाही त्यांच्यापर्यंत आम्ही गेलोय विविध कामांच्या मागणीच्या स्वरूपात असेल किंवा या रस्त्याच्या बद्दल असेल, त्यावेळी प्रत्येक वेळी त्यांनी एकदा आमची निराशा केलेली नाही. आम्हाला प्रचंड मागितलेला निधी प्रचंड स्वरूपात दिलेला आहे. तसेच या रस्त्यात मागच्या पावसाळ्यापासून 2 पावसाळ्यांपासून इतके हाल झालेत, लोक अनेक पडलेत आणि अनेक अपघात झाले. हे बघता हा प्रश्न मांडल्याबरोबर आमदार साहेबांनी आम्हाला शब्द दिला आणि तो शब्द आज पूर्णही केलाय की आम्ही डांबरीकरणच मागत होतो, पण साहेबांनी आम्हाला कॉन्क्रिटीकरण देऊन आमचा भविष्यातला 5-15 वर्षाचा प्रश्न मार्गी लावलेला आहे. आणि ह्या रस्त्याने इतरही गावांचे पूर्ण दळणवळण असल्यामुळं साहेबांनी ते लक्षात घेऊन त्यांचे दूरदृष्टिकोन ठेवून या रस्त्याची कशी योग्य ती विल्हेवाट लावलेली आहे आणि अतिशय उत्कृष्ट दर्जाचा चांगला कॉन्क्रीट रोड इथे होणार आहे. याबद्दल मी, माझे सर्व ग्रामस्थ, सर्व सहकारी संस्था, ग्रामपंचायत, आम्ही सर्वजण खूप ऋणी आहोत आमदार साहेबांचे आणि त्यांचे आभार मानतो. बोले तैसा चाले त्याचे वंदावे पावले, आपण जसं म्हणतो त्या कृतीप्रमाणे या ठिकाणी गेली वर्षभर आम्ही पाठपुरावा करून साहेबांनी प्रथम स्टेजला हा रस्ता गावकऱ्यांची मागणी होती आणि त्या ठिकाणी डांबरीकरण देऊ केलं होतं. परंतु आम्ही सगळे तरुण सहकारी साहेबांकडे आग्रही होतो की साहेब, पावसामुळे आणि तीव्र उतार असल्यामुळे डांबर टिकणार नाही आणि म्हणून आम्हाला तुम्ही 6 महिने लेट द्या, परंतु हा रस्ता कॉन्क्रिटीकरणच झाला पाहिजे. साहेबांनी त्या ठिकाणी निधी पुटअप केला आणि आता हा रस्ता होतोय. परंतु आज आल्यानंतर साहेबांनी दुसरी देखील मागणी मान्य केली, गाव मागायच्या आत आणि समस्त पंचकृषीच्या मागणीच्या पलीकडे साहेबांनी सांगितलं की तुम्हाला हा रस्ता जेवढा मोठा करता येईल रुंदीने तेवढा मोठा करा आणि जो उर्वरित निधी असेल तो देखील मी लगेच इमिजिएट त्याला पुटअप करून हा प्रश्न देखील कायमस्वरूपी मिटणार आहे. या भागात या पंचकृषीत मोठं दळणवळण या रस्त्याने असतं आणि त्यामुळे गेली आमच्या 5-25 वर्षाचा हा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे. साहेबांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी दिल्याबद्दल मी समस्त ग्रामस्थांच्या वतीने, पंचकृषीच्या वतीने साहेबांचे आभार मानतो आणि थांबतो. आपली माणसं, आपलं दुकान. श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान. अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली. लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री. लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे. महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग. एक वेळ अवश्य भेट द्या. खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता शाखा नंबर 1, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले. आणि शाखा नंबर 2, श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले. प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 7588 51 31 33 आणि 024 24 22 33 24.